900 वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराची आजपासूनची जत्रा सुरू होती आहे। आजपासून सलग 4 दिवस ही परंपरा किंवा धार्मिक विधी पार पाडले जाणार आहे। कशा पद्धतीचे विधी संस्कार असणार आहेत हे आपल्या सोबत आहेत या यात्रेचे मुख्य मानकरी आणि पुजारी राजशेखर हिरेपूर। कशा पद्धतीचे पुढचे 4 दिवस असणार आहेत? ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराची यात्रा आज म्हणजे 12/1/2026 सुरू झाला। परवा 10 जानेवारीला योगदंडाच्या पुणे धार्मिक विधी सुरू झाला। आज एंडी म्हणजे आज तैलाभिषेक हळदीचा कार्यक्रम, उद्या 13 तारखेला अक्षताचा कार्यक्रम, 14 तारखेला होमविधी कार्यक्रम, 15 तारखेला दारूकाम, 16 तारखेला कपडकडे असा 5 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम आजपासून सुरू आहे। आजच्या पहिल्या दिवशीचं वैशिष्ट्य असं की तुम्ही वेळेत निघालात आणि वेळेत पोहोचला। सिद्धरामाच्या कृपेने आहे, त्याने वेळेत आणि त्याच्यावर मी नाममात्र मी आहे, सगळं करता करिता तो आहे माझा। असंही म्हणलं जातं की यावेळेस आता अनेक भक्त लोक येतात, तुमचं दर्शन घेतात। त्या भक्तांना किंवा त्या साधकाला काय सांग? सगळ्यांना एकदा सिद्धरामेश्वराला प्रार्थना करतो माझ्या सर्व भक्ताचा आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे जावं असं मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो। किती वर्ष झालं तुम्ही करताय? तुम्ही वैयक्तिक? माझं वैयक्तिक 40च्या पुढे गेले की 40 वर्ष। 40 वर्षामधला बदल काय? बदल काय, फक्त गर्दी आहे तेवढंच ते आहे। यात्रेमध्ये काहीच बदल नाही, फक्त गर्दी हा एवढंच बदल आहे, बाकी काय नाही। म्हणजे ढोल ताशाकडून आज बँजो आला, बँजो कडून पहिल्यापासून बँड आहेत ते, बँड पहिल्यापासून आहेत। मी लहानपणामध्ये माझ्या अगोदर बँड आहे। तुम्हाला आठवतं का वडील असतानाचा एखादा यात्रेतला प्रसंग? सांगितलं 1986 कसं फार मोठं म्हणजे 86 कसं फार वाईट प्रसंग आला तो, भयानक। ते सांगणं म्हणजे मला अंगाला काटा येतो। काय झालं होतं? काय 1986ला मकर संक्रांतला तेव्हा हे सोमनाथ मेंगण आहेत, त्याचे वडील काठी पकडत होते। सकाळी असा आभाळ आला होता, काळा कुठा आभाळ। सकाळी जाऊन धार्मिक कार्य करून आलो आम्ही, पुन्हा संध्याकाळी 4:30-5ला नंदीवर निघाले। फौजाच्या फडी बांधायचं काम चालू झाला। फडी बांधून पूजा झाल्या जे पावसाला सुरुवात झालं, भयानक पाऊस म्हणजे काय ते समोरच्या अंगाला काटायचं। मैदान कसं तर सिद्धेश्वर शाळेपर्यंत गेलो। मैदानापाशी गेल्यानंतर मैदान पूर्ण चिखल, चालता येईना, तसल्या ते सिद्धरामेश्वरनं यात्रा घेऊन गेला। ते गेल्यानंतर पूर्ण मैदान बंद, लाईट नाही, काही नाही। कसं तर त्या ठिकाणी दुसरा कोण राहत होता तर आम्हाला साष्टांगावरून सांगत होता आमचं, पण तो धिप्पाड माणूस श्रद्धा भक्तीनं तिथपर्यंत घेऊन गेल्यानंतर होमविधी तसल्या पावसात होमविधी झाला, हे महत्वाचं आहे। होमविधी पावसात झाला, पाऊस झाल्या होमविधी झालेला, फेऱ्या चालू झाले। फेऱ्या चालू झाल्यानंतर पहिली फेरी झाली, 6वी काठी पिचकली। मग ते काठी रोज तर सगळे उभारले आणि 7 काठात फक्त 35 ते 40 लोक होते, सगळे गेले निघून। त्याच्यानंतर काठी तयार झाला, पुन्हा दुसरी फेरी चालू झाली, 7वी काठी पिचकली, एका मागे। मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना विनंती केलं की 7वीला बाबा परिस्थिती फार अवघड आहे, तोपर्यंत तुम्ही तयार करा। तर त्यांनी होकार दिला। मग 5 फेऱ्या झाले, बापणी पैसे अक्षर काट्या आडवी घालून आलो आम्ही। कोणाला पाणी चहा मिळालं नाही, वाकणूक झालं। सकाळी घरी आला 9 वाजले, काटा नंदी झाले अर्धा तासानं पाऊस पडला। ते वैशिष्ट्य प्रसाद हा सकाळी 9 वाजता झाला महाप्रसाद। आणि विशेष सांगायचं म्हणजे रात्रभर जेवढे भक्त नंदी बसवर होते ना, कोणाला काहीच झालं नाही। ही सिद्धरामेश्वराची कृपा। म्हणूनच आणखी एक मला म्हणजे जाणून घ्यावं असं वाटतं की ह्या 4 दिवसामध्ये तुमचं पावित्र्य काय असतं आणि तुमचं सोहळं काय? आमचं सोहळं म्हणजे उपास असतं, आजपासून उपास असतं आणि होमच्या दिवशी आम्ही उपास सोडतो। होमच्या दिवशी उपास सोडतात।
आणखी एक वैशिष्ट्य की बाबा ह्या दिवसामध्ये जे ते तुमचे म्हणजे हे कुटुंब आहे तुमचं आणि कुटुंब महत्वाची भूमिका आहे हे परिचय करून दिला तर बरं होईल की कोण कोण आहेत कसं आहे. हे माझा भाऊ मनोज हिर्याभो, हा विलास हिर्याभो, संतोष हिर्याभो, तो सागर हिर्याभो, तो विनोद हिर्याभो, सगळे मिळून किती पिढी आहे ही? आता ते सांगू किती पिढ्या 950 वर्षाची आहे, तर किती पिढ्या गेल्या कोणाला माहित आहे. बरं आजच्या तरुणामध्ये ही भक्ती बघितल्यानंतर कुठेतरी सिद्धरामेश्वराची कृपादृष्टी आहे असं वाटतं. मी आता एक प्रश्न झालो, त्यांनी जेव्हा 1000 वर्षाखाली समाधी घेतली तो आमच्या पूर्वजांचा योगदान सांगितलं की तुम्ही यात्रा करत जावा. तो आमच्या पूर्वजांनी साष्टांगातले होते म्हणून तेव्हा म्हणले मी करून घेतो तुम्ही करत जावा. तसंच चाललंय, बारक्याला आशीर्वाद द्या तो तुमच्याकडे बघतोय. म्हणजे तसंच चालू आहे. फक्त आम्ही श्रद्धे भक्तीने करतो, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होतो. आजच्या तरुणाला काय सांगाल या विधीच्या बाबतीमध्ये? आजच्या तरुणाला सांगतो की आता परिस्थिती बदलली आहे. आज कसं झालंय, सगळे तरुण पहिलं कसं माझ्या बघण्यामध्ये नंदीध्वज पकडणे फार कमी होते आणि सगळे व्यायाम करणार होते. आता कसं झालंय, नंदीध्वज पकडणार कमी, ड्रेस घालणारे जास्त झाले ते. त्यामुळे प्रत्येक अक्षता ओम आणि धाव नंदीध्वजाला बसायला जागा मिळाली अशी परिस्थिती. मी या वर्षीचा एक बदल म्हणजे खरंच मला तो आवडला की तुम्ही एक फतवा काढल्यासारखा काढला की बाबा नंदीकुलाचा सराव करत असताना ड्रेस कोड असावा, त्याचं पावित्र्य असावं, तोंडामध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे बाकीचं नको. हे जे काढलं खरंच बघताना सराव बघतानाही कौतुक वाटत होतं की छान वाटत होतं. बरोबर. आता सगळ्यांनी पाळे, आता यात्रेमध्ये सुद्धा मी परवा आपल्याला माहित आहे, कोणीही यात्रेमध्ये सगळ्यांचं कोणी राजकारणाची चर्चा करू नये, कोणी कुठल्या पक्षाचे तो पण फतवा काढलाच तुम्ही, आम्ही मान्य केलं. आता बघण्यामध्ये एकही कोणी आले, सगळे आले होते. मी 3 मिनिटं 4 मिनिटं झाले मुलाखत घेतो, एक तर राजकीय बोललो काही सगळे आले होते, पण एका विजयात बिल्ला नव्हता. एक उमेदवार आला होता, त्याला सांगितलं काढला त्यानं. आणखी एक म्हणजे की बाबा आता जे आहे हे यात्रा सुकर करण्यासाठी पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, खरंच म्हणजे सगळ्यांचं सहकार्य मी लागतं. सांगू काय, ह्या यात्रेमध्ये महापालिका प्रशासन राहू दे, पोलीस प्रशासन राहू दे, सर्व अधिकारी कर्मचारी आणि या सोलापुरातील सर्व सिद्धेश्वर भक्त भरपूर सहकार्य करतात. त्यामुळे यात्रा यशस्वी होते. नक्कीच आणि प्रशासनाचे आभार देखील व्यक्त करताय तुम्ही. कलेक्ट सगळ्यांनीच मला जेवढं प्रशासन जेवढं सगळं सहकार्य करतात. पुढीलचे 4 दिवस हे सुकर व्यवस्थित आणि धार्मिक विधी परंपरा जोपासत पार पाडले जातील अशी सिद्धरामेश्वराकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराज आम्हाला आणि आमच्या चॅनलला देखील सहकार्य आणि आशीर्वाद असावा या अपेक्षेसह यासिन शेख सह मी नितीन पाटील.